नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे क्लासेस तर्फे आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। सध्या मॅथ्स 1 हा सब्जेक्ट आपण शिकतोय। माझ्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर हे चॅप्टर नंबर 2 आपण स्टार्ट केलेला आहे। नेम ऑफ द चॅप्टर इज क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। रिमेंबर लास्ट टाइम वी स्टडीड different methods to solve quadratic equations. I told you last time that there are three methods to solve quadratic equations. First is called factorization method, जिच्यावरती examples आपण last time solve केले. Second method is called as formula method, जी आज आपल्याला स्टडी करायची. There is one more called as completing square method, ती आपण नंतरच्या लेक्चरला केव्हा तरी बघू. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी हाऊ टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. मग काय आहे फॉर्म्युला मेथड? तर काही बेसिक गोष्टी पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. इफ ax² + bx + c is equal to 0. Now you know this is called as the general form of quadratic equation. कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो. जर असे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल ते the two roots are x equal to -b plus minus square root of b square minus 4ac upon 2. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर लिहिताना मी एकच फॉर्म्युला लिहून Actually, they are two separate formulae. ते दोन वेगवेगळे फॉर्म्युले. कसं? बघा. Separately we can write x equal to -b plus square root of b square minus 4ac upon 2a, and second x equal to -b minus square root of b square minus 4ac upon 2a. I repeat, example सॉल्व करताना हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. पण दोन डिफरंट वेने आपण लिहू शकतो. ऍक्च्युअली देयर आर टू रूट्स. एकदा आपण प्लस साइन लिहू शकतो आणि नेक्स्ट टाइम आपण मायनस साइन लिहू शकतो. ओके, दिस इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत याच फॉर्म्युला. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला x इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. सगळ्यांनी हा फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करायचा. नाउ लेट्स यूज दिस फॉर्म्युला अँड गो टू द नेक्स्ट प्रॅक्टिस. प्रॅक्टिस 2.4 क्वेश्चन नंबर 2 वी आर स्टडी. तुम्ही म्हणाल क्वेश्चन नंबर 1 कुठे आहे? तर तुमच्या पुस्तकामध्ये आहे. हां, 2-3 दिवसापूर्वी क्लासेस तर्फे तुम्हाला सर्व बुक्सच्या पीडीएफ पण पाठवण्यात आलेले आहे. ते जेवढे विषय आहेत सगळे आता तुमच्या मोबाईलला ई फॉर्मॅट मध्ये पीडीएफच्या फॉर्म मध्ये उपलब्ध आहे. आय होप की तुम्ही अभ्यास सुरू केलेला असेल. तर तिथे तुम्ही बुक्स मध्ये प्रॅक्टिस 2.4 त्यातला क्वेश्चन नंबर 1 बघा, जो सहजपणे तुम्हाला सॉल्व आहे. ऍक्च्युअली त्याच्यावरती एक्झाम्पल्स मागच्या प्रॅक्टिस 2.1 मध्येच आपण सॉल्व केलेले आहे. 2.1 चा पण थोडासा रेफरन्स घ्या. तुम्हाला यातला क्वेश्चन नंबर 1 नक्की सॉल्व आहे. अगदी सोपा आहे तो सोडवणं आपल्याला जास्त वेळ वाया घालवायचा नाही. नंतर तुम्ही तो वेळ करून टाका. सो क्वेश्चन नंबर 2 इज सॉल्व युजिंग फॉर्म्युला. फर्स्ट एक्झाम्पल x² + 6x + 5 = 0. नाउ दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन and it is in the general form. So how to start the answer? Then simple. Compare this equation with ax² + bx + c = 0. या एक्झाम्पलला जनरल फॉर्म वर आपण कंपेअर करू. नाउ लेट्स राइट द व्हॅल्यूज ऑफ a, b and c. So a is equal to 1. No number means what is there? 1. b is equal to 6 and c is equal to 5. So compare करून a, b and c च्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या. दॅट्स द फर्स्ट स्टेप. नंतर काय करायचं? एक टर्म आपल्याला फाइंड करायची b² - 4ac. कारण पुढे फॉर्म्युला मध्ये ती व्हॅल्यू लागणार आहे आपल्याला. मग आपण ती इथेच फाइंड करून घेतो.
b square minus 4ac. Put the values b square, that is 6 square, minus 4 as it is. ac, a is 1 and c is 5. So 6 square minus 4 into 1 into c. a, b, c च्या व्हॅल्यूज इथे आपण पुटल्या. नाउ टू कॅल्क्युलेशन सिंपल. 6 square is 36 minus 4 into 1 4 and 4 5s are 20. 36 minus 20 answer is 60. Now use formula. जो आपण ऑलरेडी समजून घेतला तो फॉर्म्युला यूज करायचा. x equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2. Now put the values. X equal to minus value of b is 6, value of b square minus 4ac is 16. ती put केली आपण upon 2 into a. Value of a is 1, so 2 into 1. Now do the calculation. Minus 6 as it is plus minus square root of 16 is 4. 16 चा root निघता 4. 2 into 1 is 2. आता further calculation. बघा दोन व्हॅल्यूज द्यायचे आपल्याला. Now there are two signs plus and minus. मग एकदा प्लस साइन कन्सिडर करायचं आणि सेकंड टाइम मायनस साइन कन्सिडर करायचं. सो x equal to minus 6 plus 4 upon 2. हे इथे लिहा. और सेकंड व्हॅल्यू x equal to minus 6 minus 4 upon 2 जे आपण इथे लिहिले. एकदा प्लस साइन कन्सिडर करा, एकदा मायनस साइन कन्सिडर. That's all. Simply now do the calculation. Minus 6 plus 4 is minus 2 upon 2. Here minus 6 minus 4 is minus 10 upon 2. And आता simplify करा. 2 1s are 2, 2 1s are 2. So x is equal to minus 1. इथे simplify करा. 2 1s are 2, 2 5s are 10. So x is equal to minus 1. So we got two values of x. Minus 1, minus 5. So the answers as usual. Last time पण आपण असे आन्सर्स लिहिले आपण. Minus 1 and minus 5 are the roots of given quadratic equation. So this is formula. कळते सगळ्यांना? अगदी सोपी वाटते. व्हेरी गुड. नाउ गो टू नेक्स्ट एक्झाम्पल्स. Now go to next example. Example number 2. 5x square plus 13x plus 8 is equal to 0. Again, compare with ax square plus bx plus c equal to 0. So a is equal to 5, b equal to 13, c is equal to 8. Again, find out this value. b square minus 4ac. Values put करा. Calculation करा. 13 square 169. 4 5 are 20. 28 are 160. 169 minus 160 answer is 9. Now formula. पार्ट झालाय फॉर्म्युला सगळ्यांचा. हां, x equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2. Values put करा. Minus b is 13 plus minus b square minus 4ac is 9 upon 2 into a is 5. Now minus 13 plus minus square root of 9 is 3. 9 is root 3 निघतो and 2 5s are 10. Now next step आपण एक्स्ट्रा दोन व्हॅल्यूज घेतो. फर्स्ट टाइम प्लस साइन कन्सिडर करायचं and second time minus साइन. So x equal to minus 13 plus 3 upon 10 or x equal to minus 13 minus 3 upon 10. Now simplify. Minus 13 plus 3 is minus 10 upon 10. Minus 13 minus 3 is minus 16 upon 10. अपन simplify करेंगे. 10 cancel. So is equal to 1. Minus, that is minus sign. Minus 1 or इथं आपण simplify. Minus 16 upon 10. 2 8s are 16 and 2 5s are 10.
minus 8 upon 5. So we got two values, minus 1 and second value is minus 8 upon 5. So finally minus 1 or what's answer? Minus 8 upon 5. Therefore minus 1 and minus 8 upon 5 are the roots of given quadratic equations. Now next example is this one. x square minus 3x minus 2 equal to 0. नेहमीप्रमाणे आता सगळ्यांना कळलं. Compare with ax square plus bx plus c equal to 0. a is equal to 1, b equal to minus 3, c equal to minus 2. Again, find out this value. Values put केल्या जातात. b equal to minus 3, a is 1, c is minus 2. Calculation करा. Minus 3 square is 9. Now minus into minus is plus. 4 into 1 4, 4 2s are 8. 9 plus 8 is 17. Signs carefully लक्षात घ्या. मायनस चा स्क्वेअर 9 होतो. इथं मायनस into मायनस मल्टिप्लिकेशन प्लस होईल. 17. Now formula x equal to minus b plus minus root b square minus 4ac upon 2a. Values put करून देऊ आपण आता. x equal to minus b. Now value of b is minus b. See carefully. फॉर्म्युला काय मायनस. मग हे मायनस आहे ऍज इट इज. आणि b ची व्हॅल्यू काय मायनस प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 17 upon 2a. 2 ऍज इट इज. व्हॅल्यू ऑफ a is 1. So 2 into 1. Now this minus into minus is plus. अब प्लस साइन क्या अपन देख. प्लस माइनस स्क्वेयर रूट ऑफ 17 upon 2 into 1 is 2. Now see. Look at this example. इथे बघा. ही स्टेप 9 चा रूट निघाला आपल्याला काय 3. इथे बघा. स्क्वेअर रूट ऑफ 17. 17 चा काय रूट निघतं का? नो. मग ती टर्म तशीच ठेवली आपण. रूट 17 ऍज इट इज. स्क्वेअर रूट निघत असेल तर लिहा. स्क्वेअर रूट निघत नसेल तर ती टर्म ऍज इट इज जशीच्या तशी लिहायची. इथं 17 चा रूट निघत नाही म्हणून आपण तो तसाच. So 3 plus root 17 upon 2 or next value 3 minus root 17 upon 2. And therefore our next answer 3 plus root 17 upon 2 and 3 minus root 17 upon 2 are the roots of given quadratic equation. हे example कळले सगळ्यांना. Now go to next example. आता पुढचं example. Now go to next example. Y square plus 1 upon 3y is equal to 2. Now first thing, this equation is not in the standard form. याला standard form मध्ये आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं. 1 upon काय रे 3. मग आपण म्हटले multiply both sides by 3. सगळ्यांना आठवतं ना हे? प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पण असे एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले त्याचे. 1 upon 3 आहे. मग मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 3. प्रत्येक टर्मला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. 3 into y square plus 3 into 1 upon 3y equal to 3 into 2. प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करतो आपण. सिंपलीफाय करा. 3 into y is 3y. Now here 3 3 cancel. Remaining is 1y. 1 dy है तो 1 y है. त्याने काय फरक पडतो. Now 3 into 2 is 6 आणि हा राइट चा 6 लेफ्ट ला शिफ्ट केला तर तो काय होईल -6 is equal to 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये लिहिताना is equal to राइट साइड ला ऑलवेज काय पाहिजे 0 पाहिजे. राइट साइड ला काही टर्म्स असेल तर ते आपण ऑलवेज लेफ्ट ला शिफ्ट करून घेतो. सो हा 6 आपण लेफ्ट ला शिफ्ट केला तो झाला मायनस. मग आपण नेहमी सांगतो कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. कंपेअर करा. a equal to 3, b equal to 1, c equal to -6. परत एकदा फाइंड आउट दिस व्हॅल्यू b square minus 4ac व्हॅल्यूज पुट करा. 1 square is 1, 4 3s are 12, 12 6s are 17. परत साइन्स केअरफुली लक्षात घ्या.
minus into minus is plus. 1 plus 72 is 70. But formula लिहा, put the values. B is 1, B square minus 4AC 73. परत and 2 into 8, 2 into 3. Okay. Minus 1 plus minus root 73 upon 2 into 3 is 6. तर परत स्क्वेअर रूट ऑफ काय आले 73. बरं 73 कोणाचा स्क्वेअर आहे का? नो. म्हणजे 73 चं कुठलेही स्क्वेअर रूट निघत नाही. मग तो तसाच ठेवा. -1 plus root 73 upon 6 and second y equal to -1 minus root 73 upon 6 आणि आपलं नेहमीचं आन्सर -1 plus root 73 upon 6 and -1 minus root 73 upon 6 are the roots of given equation. Now next example. आता variable change आहे 3m square plus 2m minus 7 equal to 0. आता याला आपण compare करूया. Now see what's the variable here? m. मग compare करताना त्याचा फॉर्म काय येईल? am square plus bm plus c equal to 0. compare करा. a equal to 3, b equal to 2, c equal to -7. परत b square minus 4ac व्हॅल्यूज पुट केलेत आपण. आता 4-5 एक्झाम्पल झाल्यानंतर सगळ्यांना हे कळायला पाहिजे. वारंवार त्याच गोष्टी मी सांगणार नाही. मला स्वतःला कळलं पाहिजे. करा. डू द कॅल्क्युलेशन. 2 square is 4. 4 3s are 12, 12 7s are 84. आणि बघा हे minus into minus is plus. 4 plus 84 is 88. परत आपला फॉर्म्युला व्हॅल्यूज पुट करा. minus b is to plus minus b square minus 4ac 88 upon 2 into 3. Now 2 3s are 6. आता 88 बघा. Now understand this step very carefully. आता पहिल्या दोन एक्झाम्पल्स मध्ये बघा आपल्याला आठवा फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल आपल्याला कुठेतरी रूट 16 मिळालं होतं फर्स्ट एक्झाम्पल मध्ये. मग रूट 16 वॉज 4. कुठेतरी आपल्याला रूट 9 असं होतं. मग रूट 9 इक्वल टू 3 हे केलं. इथे काय बघितलं आपण रूट 73. आन्सर निघत नाही म्हणून रूट 73 आपण असाच करू. आता इथं रूट 88 बघा. 88 चं पण रूट निघतं का? नाही. 88 हा कोणाचाही स्क्वेअर नाही म्हणून 88 चं स्क्वेअर रूट निघत नाही. मग 88 चे आपण फॅक्टर्स पाडले. आता 88 चे नंबर ऑफ फॅक्टर्स होते बघा. 2 into 44 equal to होतं 88. 4 into 22 equal to होता 88. अजून बघा 11 into 8 is also equal to 88. अजून एक फॅक्टर्स पडतो. पण फॅक्टर्स पाडताना कोणते फॅक्टर्स करेक्ट मानायचे? तर दोन नंबर्स पैकी एका नंबरचं स्क्वेअर रूट निघायला हवं. म्हणजे तो नंबर हा कोणाचा तरी स्क्वेअर असावा. मग बघा 2 into 44 बघा 2 कोणाचा स्क्वेअर आहे का? नो. 44 कोणाचा स्क्वेअर आहे का? नो. means these are wrong factors. इथे पण बघा 11 into 88. 11 कोणाचा स्क्वेअर आहे? नो. 8 कोणाचा स्क्वेअर आहे? नो. म्हणजे यांचे रूट्स निघणार नाही. means these are also wrong factors. wrong म्हणजे ते आपल्याला कन्सिडर करायचे. आता ही पेयर बघा 4 into 22. 4 कोणाचा स्क्वेअर आहे का? येस 2 चा स्क्वेअर. म्हणून मग आपल्याला 88 चे फॅक्टर्स 4 into 22 असे घ्यायचे आहेत. कारण 4 चं रूट निघतं किंवा 4 हा स्क्वेअर आहे. अगदी सोपा नियम आहे. मी परत सांगतो. फॅक्टर्स कसे पडायचे की तो नंबर म्हणजे दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. पण काळजी काय घ्यायची? मल्टिप्लिकेशन असणाऱ्या दोन नंबर पैकी एक नंबर हा कोणाचा तरी स्क्वेअर असावा. मग आपण इथे घेतलं 4 into 22. मला दिस -2 as it is प्लस मायनस. आता 4 चं रूट निघतं 2. मग आपण 2 लिहू. मग 4 चं रूट निघलं 2. मग स्क्वेअर रूट साइड मध्ये काय होता? फक्त 22. तो आपण इथे लिहिला 22. ओके.
आता फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. तर न्यूमरेटर मध्ये आपण 2 कॉमन घेऊया. 2 कॉमन घ्या. 2 कॉमन घेतलं इथे उरेल -1 प्लस मायनस. हा 2 तर आपण कॉमन घेतलाय, मग उरते फक्त √20. आता आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 2 1s are 2 and 2 3s are 6. So remaining is -1 plus minus square root of 22 upon 3. झालं आपलं नेहमी झालं -1 plus √22 upon 3 and -1 minus √22 upon 3. अंडरस्टँडिंग एव्हरीवन. फक्त काही मुलं काय करतात, कधी कधी मी बघतो बऱ्याचदा एक्झामला असे एक्झाम्पल्स विचारले गेले तर बरेचसे मुलं एक कॉमन मिस्टेक करतात. पेपर्स चेक करताना मला बऱ्याचदा असं आढळलेलं आहे की मुलं काय करतात, इथपर्यंत येतात आणि इथं सिम्प्लिफाय करतात. 2 1s are 2 and 2 3s are 6. कळते, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. हे पूर्णपणे चुकीचं आहे. डायरेक्ट ह्या 2 ने 6 ला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकत नाही. इवन हा 2 1s are 2 and 2 3s are 6. दिस इज ऑल्सो रॉंग. हा असं डायरेक्ट सिम्प्लिफाय होत नाही. मग सिम्प्लिफाय कधी करायचं, तर पहिले काय करा, कॉमन घ्या. 2 कॉमन घ्या. कॉमन घ्या मग तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. 2 3s are 6. पुढचं सगळं मी समजावून सांगितलेलं आहे. हा कॉमन कसं घ्यायचं आणि सिम्प्लिफाय कसं करायचं ते सगळ्यांनी केअरफुली लक्षात घ्या. ओके, सो हियर दिस एक्झाम्पल इज ऑल्सो फिनिश्ड. लेट्स गो टू नेक्स्ट एक्झाम्पल. Now go to next example. 5m square minus 4m minus 2 equal to 0. नेहमी प्रमाणे स्टँडर्ड फॉर्म वर कंपेअर करू आपण. a equal to 5, b equal to -4, c equal to -2. Again find out this value, b square minus 4ac. Values put केल्या तर आपण do the calculation. -4 square is 60. 4 5s are 20, 22s are 40. मी परत सांगतो साइन्सला मायनस इंटू मायनस इज प्लस. 16 plus 40 is 56. Now formula, put the values. minus minus इथे होईल प्लस 4. प्लस साइन काय आपण घेऊ. आता स्क्वेअर रूट ऑफ 56 बघा. 56 हा कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही. म्हणजे 56 चा रूट निघणार नाही. तर मग 56 चे फॅक्टर्स पडवा. बघा 56 चे काय काय फॅक्टर्स पडतील. 7 into 8 equal to 56 होता. 28 into 2 is also equal to 56 होता. 4 into 14 is equal to 56 होता. बट रिमेंबर लास्ट एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं की फॅक्टर्स कोणते पण करेक्ट फॅक्टर्स, करेक्ट जोडी कोणती घ्यायची की दोन नंबर्स पैकी एक नंबर हा कोणाचा तरी स्क्वेअर असावा. बघा 7 and 8. 7 कोणाचा स्क्वेअर आहे, नो. 8 कोणाचा स्क्वेअर आहे, नो. मग ही जोडी आपल्याला कन्सिडर करायची नाही. 28 into 2 बघा 28 कोणाचा स्क्वेअर आहे का, नो. 2 कोणाचा स्क्वेअर आहे, नो. मग ही पेअर पण आपल्याला कन्सिडर करायची नाही. लास्ट 4 into 40. आता इथे बघा 4 हा स्क्वेअर कोणाचा, 2 चा. म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट निघेल. साधाच बघा लास्ट एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल अगदी साधा सोपा नियम मी सांगितला की फॅक्टर्स पाडताना दोन नंबर्स पैकी एक नंबर हा कोणाचा तरी स्क्वेअर असावा. म्हणजे पुढे जाऊन त्याचं स्क्वेअर रूट आपण घेऊ शकतो. कळतंय सगळ्यांना. ओके, नाउ सी 56 चे फॅक्टर्स आपल्याला काय 4 into 40. हा 4 ॲज इट इज. 4 चं रूट निघतं काय 2. नेक्स्ट काय करू आपण 4 and 2 दोघांमधून काय केलं आपण 2 कॉमन घेतला. लास्ट टाइम हे पण मी समजून सांगितलं तुम्हाला कॉमन घ्यायचं. कॉमन घ्या 2 कॉमन घ्या. 2 कॉमन घेतला मग 2 2s are 4 इथं होईल 2
आणि हा 2 आपण कॉमन्स घेतलाय, मग काय √14 आणि खालचा अपॉन 10 ॲज इट इज. नाउ सिम्प्लिफाय. 2 1s are 2 and 2 5s are 10, so remaining is 2 plus minus √14 upon 5 आणि आपलं नेहमीप्रमाणे आपण आन्सर लिहिलेला आहे. राईट. हे एक्झाम्पल अगदी मागच्या 5व्या एक्झाम्पल सारखंच. परत मिस्टेक कुठे करायची नाही मी परत सांगतो. मागच्या एक्झाम्पल मध्ये कोणी सांगितलं बरेचसे मुलं काय करतात सिम्प्लिफाय करायचं मग इथे सिम्प्लिफाय करून टाकतात. 2 1s are 2 and 2 5s are 10. I told you this is absolutely wrong. डायरेक्टली सिम्प्लिफाय होत नाही असा नियमच नाही. कॉमन घ्या आणि मग सिम्प्लिफाय करा. ओके. नाउ गो टू दी टुडेज लास्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल बाकीच्या सगळ्या एक्झाम्पल्स पेक्षा कम्प्लीटली वेगळं आहे. कसं बघा. x² + x + 5 = 0 नेहमीसारखं कंपेअर विथ ax² + bx + c. कंपेअर केला आपण a = 1 b = 1 c = 5. अगेन b² - 4ac व्हॅल्यू आपण लिहून घेतली. बरं कॅल्क्युलेशन करू आपण. 1² is 1, 4 into 1 4, 4 5s are 20. 1 minus 20 is minus 19. Formula लिहिला आपण x equal to -3 plus minus square root of b² minus 4ac upon 2a. व्हॅल्यूज पुट करतो आपण मग -b 1 plus minus square root of -90 upon 2 into 1. Now understand. मी सुरुवातीलाच म्हटलं की हे एक्झाम्पल बाकीच्या सगळ्या एक्झाम्पल्स पेक्षा डिफरंट आहे. लुक ॲट दिस. इथे बघा सगळे स्क्वेअर रूट ऑफ काय आहे -19 असा. आता लक्षात ठेवायचं स्क्वेअर रूट मधला नंबर जर निगेटिव्ह असेल त्याला मायनस साइन असेल तर असं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं जात नाही. लक्षात घ्या. मी नियम परत सांगतो काय. स्क्वेअर रूट मधला नंबर निगेटिव्ह आला त्याला मायनस साइन आलं तर असं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं जात नाही. मग आन्सर कसं लिहायचं बघा. बट स्क्वेअर रूट ऑफ -19 इज नॉट अ रियल नंबर and therefore the roots are not a real. तर असे एक्झाम्पल्स फार कमी आहेत आपल्या बुकमध्ये. पण आलं रूट मध्ये मायनस साइन तर इथून पुढे सॉल्व करायचं नाही. अशा एक्झाम्पलचं पुढे सोल्युशन निघत नाही. पुढे सॉल्व करायचं नाही. आन्सर कसं लिहायचं ते फक्त आपण समजून घेतोय. बट मायनस रूट स्क्वेअर रूट ऑफ -19 इज नॉट अ रियल नंबर therefore the roots are not real. तर हे एक एक्झाम्पल केअरफुली सगळ्यांनी लक्षात घ्या. So here today's all examples are finished. जेवढे एक्झाम्पल्स आपण क्लासमध्ये आता समजून घेतले सॉल्व केले त्याच्यावर डिपेंड होमवर्क असेल तो नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा. थँक्यू.